उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जवळ येऊन तो उभा राहतो आणि शिंदे त्याच्या गळ्यात पक्षप्रवेशाचं उपरणं टाकतात। मित्रहो नमस्कार। एकनाथ शिंदे गटाचे पक्षाच्या प्रवेशाचे सोहळे रोजच्याच बातम्याचे विषय बनू लागलेले आहेत। शिंदे गटामध्ये कसे लोंढेच्या लोंढे प्रवेश करीत आहे त्याचा आभास निर्माण केला जात आहे। उद्धव ठाकरे यांच्या सेनेला गळती लागली आहे हे काही नाकारता येत नाही। शिंदे गटात प्रवेश होत आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही। पण बघा कसं असतं, ठाकरे सेना सोडून जाण्याची ज्याची त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण सत्तेचा मलिदा अनेकांना मोहात पडतो आणि त्यासाठी मग निष्ठेचीही पर्वा केली जात नसते राजकारणामध्ये। म्हणजे कुणी ईडीच्या भीतीनं पक्ष सोडतो, कुणी सत्तेचा मलिदा खायला चटावलेला असतो, कुणी पदासाठी किंवा अन्य कारणासाठी पक्षामध्ये नाराज असतो। आणि इकडे शिंदे गटात तर काय येईल त्याच्यासाठी पायघड्या घालून आईच्या आधीच ठेवलेल्या आहेत। नागपूरमध्ये बघा अलीकडे शिंदे गटात एक पक्षप्रवेशाचा सोहळा झाला, तो वेगळ्याच कारणानं गाजलेला होता। म्हणजे ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेलाच नाही त्यांचीही नावं वर्तमानपत्रामध्ये छापून आली होती। हे प्रकरण जेव्हा उघडं पडलं तेव्हा शिंदे गटाचं पुरतं हसू झालं। आता याच नागपूरमध्ये शिंदे गटाचा एक पक्षप्रवेश सोहळा असाच गाजलाय बघा। एकनाथ शिंदे यांनी एका सराईत खंडणीखोर गुंडाच्या गळ्यात आपल्या हातानं पक्षप्रवेशाचं उपरणं घातलं। या घटनेमुळे शिंदे गटावर टीकेची झोड उठलेली आहे। शिंदे गटामध्ये कोणालाही प्रवेश दिला जातो अशी टीका तर आधीपासून होत आहे। शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय असते याची चर्चा तर बाबा तालुका पातळीवर आपल्याला ऐकायला मिळत असते। त्यामुळे तर शिंदे गटाची प्रतिमा एका वेगळ्याच पातळीवर जाऊन पोहोचली आहे। अर्थात त्यांनी त्यांच्या हाताने ती पोहोचवली आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यात नागपूरच्या पक्षप्रवेशानं मोठं वादळ निर्माण केलं होता। कुख्यात गुंड युवराज माथनकर यानं शिंदे गटामध्ये प्रवेश केला। स्वतः एकनाथ शिंदे यांनी आपल्या हाताने त्याच्या गळ्यामध्ये उपरणं टाकलं ते पक्षप्रवेशाचं। हा सराईत खंडणीखोर व्यासपीठावर मोठ्या रुबाबात हजर होता। एकनाथ शिंदे यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत तो मोठ्या ऐटीत उभा देखील होता व्यासपीठावर। खंडणी, मर्डर अशा प्रकारचे मोठे मोठे गुन्हे छातीवर मिरवत हा शिंदे गटाच्या उंबरट्यावर उभा होता। एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी आले आणि त्यांनी या गुंडाच्या, कुख्यात गुंडाच्या, सराईत गुंडाच्या, खंडणीखोराच्या गळ्यामध्ये पक्षप्रवेशाचं उपरणं आपल्या हातानं टाकलं। अर्थातच यावेळी अन्य काही जणांचेही पक्षप्रवेश झाले, मात्र गुंडाच्या प्रवेशामुळं, या सराईत गुन्हेगाराच्या प्रवेशामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या। या पक्षप्रवेशाचे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होऊ लागले, चोहोबाजूने टीकेची झोड उठली। त्यानंतर मात्र सारवासारव करताना शिंदे गटाची भलतीच फजिती झाली। आता म्हणत आहेत हा पक्षप्रवेश चुकून झाला, गर्दीत ही घटना चुकून घडली असेल। पटेल का हो कोणाला? हे कुख्यात असलेला एक सराईत गुंड तुमच्या व्यासपीठावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत उभा असतो। एकनाथ शिंदे यांच्या येण्याची मोठ्या आतुरतेने तो वाट पाहतो आणि म्हणे हे कुणाच्या लक्षात येत नाही। अहो किती हास्यास्पद। एकनाथ शिंदे तर म्हणतात स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी हे पाहायला हवं। खरंही आहे त्यांचं, पण स्थानिक पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते म्हणाले गर्दीत कदाचित चुकून त्यांचा प्रवेश झाला सुद्धा असेल। म्हणजे बघा अजूनही ते म्हणतात झाला असेल। अगदी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे कुख्यात, म्हणजे एवढ्या कुख्यात सराईत गुंडाचा पक्षप्रवेश चुकून होतो। मर्डर, लूट, खंडणी असे गुन्हे, त्याला एवढा मोठा तो आरोपी एवढ्या सहजासहजी म्हणे चुकून म्हणे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जवळ येऊन तो उभा राहतो आणि शिंदे त्याच्या गळ्यात पक्षप्रवेशाचं उपरणं टाकतात। हे सगळं चुकून घडू शकतं? कसं घडू शकतं हो मित्रांनो? हे सगळं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।